गाईज तो छोटा ग्लास कॅन्सल झाला, आता मोठा ग्लास घेतलेला आहे. ह्या मोठ्या ग्लासमध्ये करायचा आहे म्हणते. सेटअप झालेला आहे, फक्त आता व्हिडिओ काढायची गरज आहे. रील काढल्यानंतर बघा कसं झालं. पण खरंच आहे, कारण की ती येल्लो येल्लो होऊन जाते ना, तर त्याच्यामुळे ते काहीतरी वेगळंच दिसते. म्हणजे आता काय होणार आहे ते तुम्हाला व्हिडिओतच दाखवतो गाईज, ते तुम्ही बघून घ्याल. सेम तसंच आहे, म्हणजे हळदच टाकणार आहे, पण त्याच्या आधी काहीतरी करणार आहे. जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज विदात झाला आहे तयार स्कूलमध्ये जायसाठी. बघा अरे अरे हा बघा, टाय वगैरे आहे. पहिले बो होता त्याला, आता नवीन कपडे घातले छान, एवढा मोठा टाय. छान छान तयार झाला है ना. स्कूलमध्ये बघा रडत नाही स्कूलमध्ये झालं. ये काय इनके बच्चे रोते हैं क्या? किनके? इनके सब्सक्राइबर्स के. हा आपके, हा तुमचे मुलं रडतात का स्कूलमध्ये जायसाठी, तो विचारत आहे सगळ्यांना मी. गाईज अजून काय म्हणत होता? तुझी मी तुला आरती बनवू. असं कोण म्हणते? अबू. कसं कसं म्हणते एक वेळा सांग पुन्हा. बाबू तुझी मी तुला आरती बनवतो. तो काय म्हणताय, माझे आबू मला काय म्हणतात म्हणते की बापू तू शिक, मी तुला आरटीओ बनवतो. तर तो बिलकुल त्याचे आबू जसे बोलते तसा बोलून दाखवत आहे. गाईज रिदातचा आज फर्स्ट डे होता स्कूलचा, आणि आम्ही आत्ता स्कूलमधून रिदातला घेऊन आलो. रिदात तर खुश दिसून राहिला, विचारू आपण त्याला काय काय झालं तर नंतर. तुझा फर्स्ट डे कसा झाला? हा सांगा. तर गाईज तुमच्या पण काही बच्चाला टाय भेटला असेल, नाही तर का तुम्ही घेतला असेल. तर गाईज आज काही यातन नव्हतं, पहिले सांगून देतो गाईज तुम्हाला. अजून आज इथं प्रोग्राम होता. कुठं होता? स्कूलमध्ये. अजून गाईज स्कूलमध्ये तुम्ही पण प्रोग्राम मजा करा, एन्जॉय करा. मी पण तसंच केलं. पण इथं प्रोग्राम होता, मग लाशा आणि कैवल्य पण आले होते. तर तिथं बहुत वेळ बसायला लागलं. मग लाशा आणि मला आणि कैवल्यला भूक लागून गेली होती. मग त्यांना म्हटलं का भूक लागली आम्हाला. मग त्यांनी 5 मिनिट्स म्हणे. मग स्कूलमध्ये गेलो. मग टिफिन खाल्लो. मग कैवल्य मग थोडासा बोर्ड होता, थोडासा थकलो, थोडासा बोर्ड होते आम्ही. तर थकलो, मग पाणी पिऊन घेतलं थोडस. मग झालं. प्रोग्राम मध्ये काय होतं? कशाचा प्रोग्राम होता? व्हिडिओ बघलं थोडस. प्रोग्राम कशाचा होता? काय झालं प्रोग्राम मध्ये? गाणे म्हटले, डान्स झाला, काय झालं? बघ आम्ही नाही डान्स करलो, गर्ल्स डान्स करले मोठे मोठे, अजून सिंगिंग पण करले मोठे मोठे गर्ल्स. तर भूक लागून गेली होती. तर अच्छा, भूक मेन होतं, भूक लागली म्हणून. तू सांगितलं मला टीचर वगैरे डान्स पण केला म्हणून. हो टीचरनं. सो गाईज टीचरनं एक डान्स केला. तुम्ही कमेंट करून बघा कोणती टीचर आहे ते. लवकर सांगा गाईज, लवकर सांगा कोणती टीचरने डान्स केला असेल रिदातच्या. कोमल टीचर. हा, कोमल टीचरने डान्स केला. बघा रिदातला माहित आहे. ब्लूची साडी होती, ब्लू साडी घातली होती. ते पण लक्षात आहे रिदातच्या. त्याची KG2 ची जे टीचर होती कोमल टीचर, ब्लू साडी घालून डान्स केली म्हणते, है ना रिदात? चला मग आता रिदात पटापट आपले कपडे काढते, फ्रेश होते, है ना आता, आणि जेवण करते. ओके बेटा. मग हा असं असं जंप मारत डान्स शिकवला का? हा सांग ना रिदात, कसा शिकवला? नाही, आता कुठलं तरी गाणं म्हटलं ना, छान करून सांग. आता येत नाही. अरे मग तू दीदीला विचारलं तर तू करते म्हणते, तू मला इथं का नाही करून दाखवत मग? हा स्वीट कॉर्न आता कुठं खाते? मी आता करतोय जेवण. आज बनले आहे डाळ भाजी, पोळी आहे. रिदातचं जेवण व्हायचंच आहे. आजीचं जेवण झालं, रिदातचं व्हायचंच आहे. मी तर लेट बसलो बेटा जेवण करायला. तुझं काऊन व्हायचं? करा पटापट. मित्रांनो
घरी वायफाय आणि स्मार्ट टीव्ही असली ना तर मग इसवी सन सालीचे जे सिरियल होते ते पण बघू शकते. आता हे इतके जुने सिरियल पाहायला बसले आहे. किती वर्ष आधीचे आहे. रिदात तो होता पण नाही त्या टाइमचं सिरियल आहे. सांगा आता हा काय आहे बेटा हे का ते नाही आहे. हे खूप जुनं सिरियल आहे बेटा. तुला तर माहित पण नाही कधीचं सिरियल आहे. काहीच आता तुम्हाला माहित आहे इंस्टाग्रामवर एक गोष्ट खूप ट्रेंडिंग चालू आहे. तर त्याच गोष्टीसाठी अंधार आहे बाबा पहिले लाईट लावा. हा त्याच गोष्टीसाठी मला काढायचा आहे काचाचा ग्लास. आता तुम्ही समजलेच असाल की कुठली गोष्ट आहे ट्रेंडिंग कशासाठी. आता ते करायचं आहे ते तुम्हाला पण दाखवते या ब्लॉग मध्ये मी. गाईज हा आहे ग्लास. थोडा छोटा आहे. मग मोठा कुठं आहे. मोठे नाही आहे ना. नाही आहे वरती. वरतूनच काढला मी हा. गाईज तो छोटा ग्लास कॅन्सल झाला. आता मोठा ग्लास घेतलेला आहे. ह्या मोठ्या ग्लासमध्ये करायचा आहे म्हणते. आणखी आमच्या बेटर हाफचा ऑर्डर होता की ह्या ग्लासनी करा म्हणून. आता ह्या ग्लासनी करावं लागेल गाईज. सेटअप झालेला आहे. फक्त आता व्हिडिओ काढायची गरज आहे. तर हा तर माझ्या ब्लॉगसाठी मी माझा व्हिडिओ काढत आहो. आता एक दुसरा मोबाईल आहे अमृताचा. त्यानं रीलसाठी व्हिडिओ काढावा लागेल. आप तयार हो क्या. एक्साइटमेंट आहे. अच्छा हा जरा जास्तच नाही का. ब्लॉग्स बघ आपलं रील्स बघते वाटते म्हणून म्हणताय की एक्साइटेड आहो म्हणून. बरोबर झालंही पाहिजे. रील काढल्यानंतर बघा कसं झालं. पण खरंच आहे कारण की ती येल्लो येल्लो होऊन जाते ना तर त्याच्यामुळे ते काहीतरी वेगळंच दिसते. तर गाईज रील सक्सेसफुल झाला आहे. आता हा रील टाकल्या जाईल माझ्या आयडी वरनं नाही अमृताच्या आयडी वरनं. माझ्या आयडी वरनं ते मला टॅग करशील ना. हा मला टॅग होणार आहे तर तुम्ही नक्की बघून घ्याल. तो रील कसा वाटला इंस्टाग्रामवर जाऊन कमेंट कराल नक्की. एक तर झाला. आता सेकंड आणखी करण्याचा प्रयत्न चालू आहे. आता काहीतरी वेगळं करत आहे त्याच्यासाठी. आता ती गेली आहे अमृता बाकीच्या गोष्टी घ्याल. म्हणजे आता काय होणार आहे ते तुम्हाला व्हिडिओतच दाखवतो काय ते तुम्ही बघून घ्याल. सेम तसंच आहे. म्हणजे हळदच टाकणार आहे पण त्याच्या आधी काहीतरी करणार आहे. म्हणजे थोडंसं डिफरंट दिसेल म्हणजे ते मग काचेच्या ग्लासमध्ये असं काहीतरी आहे. म्हणून ते चालू आहे. आता ते करून बघण्याचा प्रयत्न करत आहोत. तर गाईज सेकंड ट्राय केला. त्याच्यात काय केलं पहिल्यांदा सोडा टाकला मग त्याच्यानंतर टर्मरिक पावडर टाकली म्हणजे हळद टाकली. तर ते जरा जास्त चांगलं वाटत आहे. तुम्हाला दोनपैकी कुठलं चांगलं वाटलं नक्की कमेंट करून युट्यूबवर सांगाल. आणि जे इंस्टाग्रामवर व्हिडिओ राहील तो कसा वाटला तर ते इंस्टाग्रामवर माझ्या पेजवर इंस्टाग्रामच्या आयडीवर जाऊन तुम्ही कमेंट करू शकता बघून. अशी आहे. तर काय ट्रेंडिंग आहे थोडंसं करतात सगळेजण. आमच्या घरच्यांनाही बहुत इच्छा झाली ट्रेंडिंग काहीतरी करावं. कसं वाटलं नक्की सांगा तुम्ही. आता एडिटिंग करतो आणि आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.